हाय गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. जे थंबनेल आपण बघत आहात ते आहे जायचं देव दर्शन. बुलढाण्यातलं प्रख्यात देवस्थान आहे, त्याच्या बाबतीतला हा ब्लॉग आहे, तो तुम्ही प्लीज एन्जॉय करा. नाही त्याचा नाही. हां नाही त्याचा स्वराज्यच होतं नाही काय नाव होतं त्याचं काय नाव आहे? कोणाचा भास्कर. पार्टनर पिक्चर मधला भास्कर. कधी फोन आला सकाळी कशासाठी? हां आणि की काय करतो म्हणे आमचं माझा मित्र. म्हटलं तो गेम खेळू राहिला, त्याच्याकडे मोठं टॅब आहे, मी टॅब दाखवलं त्याला, तुला टॅब खेळू राहिला येऊ का म्हणे, त्याला शिरा खूप आवडते म्हणे, म्हणून तुझ्यासाठी शिरा करा खायला करू. छान झाला शिरा, मस्त. सकाळचा नाश्ता अंकलसोबत नाश्ता करतोय. आज अंकल फ्री आहे, सुट्टीवर आहे. स्पेशली आज शनिवार रविवार पण सुट्टी असते ना. अंकलसोबत आज आम्ही टूर प्लॅन केलेला आहे, जायचा देव म्हणून. तर आणू अंकल आपण फक्त टूरला आहे बरं का आज. सो गाईज स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. तिथून किती किलोमीटर आहे? 20 किलोमीटर. रोड वगैरे चांगले आहे सगळे. बस जाईल होतं चालू. तू तर लपून बसली इथं माझ्या पाठीमाग. ते खात नाही का? नाही हाताने नाही म्हटलं, त्यांचं मी खातं म्हटलं, असं म्हटलं. माझी गोष्ट त्याचा खूपच लाड आहे ना ब्रुनो. किती किती वर्षाचे आहे दोघं जण? 2 वर्ष झाले दोघांना पण. याला 2, तिला 1 झालं का? किवीला याला 1 झाला. त्यांचं पग, स्पेसिस पग. आणि हे इंग्लंडचेच. नाही, हे मूळ हॉलंडचं आहे. हॉलंडचं आहे. चीनमध्ये ते तरी म्हणले वोडाफोनचं असं सिम कार्डचं नाव आहे, त्यांचं ब्रीड काय आहे म्हटलं. ॲडव्हर्टाईज होती ना हच. हचमध्ये हे काय ते होते. हचमध्ये वोडाफोन हचला विकत घेतलं होतं. येस. याला वोडाफोन नव्हतं. नंतर वोडाफोन आयडिया एकत्र झाले, तर आता ते वापरत नाही त्यांना. इथून बुलढाण्याच्या बाईला फोन लावून लगे मेसची तयारी. नाही मी इथून त्या बाईला इथूनच्या बाईला बॉम्बेच्या महाराष्ट्रानं सिद्धी तिचा नंबर घेतला, तिला पाठवला तर ती करते ना मस्त. त्याला टमाट्याची चटणी वगैरे. बिझनेसमध्ये येण्याचा आपला उद्देश तुमचे स्वतःचे पॉईंट आहे, मनाने मस्त सकाळी रोज 6ला मीटिंग असते ना, त्याच्यात बोलावं लागते ना. ती झूम मीटिंग मध्ये त्याच्यामध्ये बोलावं लागतं. तुम्ही केली होती का जॉईन? नाही ना, कुठं गोव्या गेल्यापासून मीटिंग जॉईनच नाही करू राहिली मी. मंडे पासून आपल्याला जॉईन करावं लागणार आहे आता. सोमवार उद्यापासून आता माझी मीटिंग जॉईन. तशी आज पण होती. धीरज सर आले घरी काल, तर आपण धीरज सरला बोललोच नाही. कधी आले ते? गाडी सलाईन चालू होती ना काल, तर ते लक्षातच राहिलं नाही माझ्या. नंतर बाहेर थोडीशी गाडी समोर आल्यावर म्हटलं मॅडम का घरी आहे. धीरज सर म्हणे नेमकं सांगतो तुम्ही मॅडम. तब्येत खराब होती त्यांची. हां सलाईन लावली आणि तो जिम करू राहिला ना, वजन कमी करू राहिला ना. म्हटलं धीरज सर तर उलट्या ताप वगैरे ॲडमिट होता. तर
त्याला पकड जरा. कैसे पकडू? अच्छा, अच्छा. चलो फायनली मी रेडी आम्ही सगळे रेडी झालोय आणि आता आम्ही गाईचा देवला चाललोय. दिवसभर काय झालं त्या गोष्टी मी सगळ्या शेअर करणार आहे. आणि आज माझ्यासोबत माझे अंकल पण आहे आजच्या शूटसाठी आणि अंश जो आहे तो पूर्णसोबत बिझी आहे. त्याला तरी झालं मोठीने पण मस्त येल्लो कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि अंशुने गोव्याचा ड्रेस घातलेला आहे. आणून ते डिक्की बंद कर ग. तर हे माझ्या अंकलचं घर, हॅशटॅग मावशीचं घर, सुरेखा मावशी. छान सुंदरसा बंगला आहे. आम्ही चाललो आता देवाला. रेडी झालो. भैया पाणी दे ना. माग बस मम्मीकडे. तर बलेनो कार मध्ये आपण चाललोय जायचा देव. तर फायनली गाईज गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. मी आज अंकल सोबत फायनली आम्ही आता जायचा देवला निघालोय. अंकल स्वतः इथे ड्रायव्हिंग करताय, मी त्यांच्या बाजूला बसलेलो आहे. अनु पाठीमागे मावशी सोबत आहे आणि अंशू इथं विंडो जवळ बसलेला आहे. येस. इथून किती किलोमीटर अंकल साधारणतः? इथून किती किलोमीटर असेल जायचं देव? 20 किलोमीटर. ओके. तुम्ही बघितलं नाही का अजून? तेव्हा झाकलेलं होतं ना. येस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाव. हे कधी झालं मावशी हे सगळं? याच वर्षी का? मागच्या वर्षी मुख्यमंत्रीच्या हाताने उद्घाटन झालं त्यांचं. खूपच सुंदर. हे आमचं बुलढाणा महाराजांचा एक नंबर. जबरदस्त. तोफ वगैरे सगळं आहे. असं गडाचाच लुक दिला तिथे. आमची इथं कृष्ण हॉटेलला, हे कृष्ण हॉटेल आहे ना, इथं कृष्ण हॉटेलला आमची मीटिंग होत असते. अच्छा अच्छा अच्छा. आपली याची का माय लाईफस्टाईलची? आपण आता बुलढाण्यामध्ये आहे ना. नायट्रोजन भरायला आम्ही थांबलोय. ते दुसरंच आहे काहीतरी. नाही म्हणजे लावायचं. मिरचीची झाडं. हे बुधनेश्वर मध्ये आलो आपण.
दिसतंय. चिखली रोड सुंदरगड आणि मालदीव साईडने पेट्रोल पंप पासून राजून बागका. हो. हे काय कॉलेज? आनंदी शिक्षण संचालित रुग्णालय हॉस्पिटल. शेअर त्याच्यामध्ये. युट्यूबला काय मिळतं मग? युट्यूबला तर शेअर्स काढून घेतं ना. अच्छा. तुझं फ्री आहे की प्राईम आहे? सध्या फ्री आहे. फ्री आहे. इथं तर गोव्याला आल्यासारखं वाटतंय. नारळाची झाडं एवढे. झाड नाका आहे. आहे श्री क्षेत्र जाळीचा देव आहे हे. जाळीचा देव प्रवेशद्वार. जाळी. जाळी म्हणजे तिथं ते जंगलात त्याच्या जाळ्या असतील. अच्छा. त्याच्यात देव असेल तो. करवंदाच्या जाळ्या वगैरे वगैरे. आलेलो आहे आणि जे बघू शकतात की इथे किती मस्त सगळे शॉप्स वगैरे आहेत. राधे राधे जय श्री कृष्ण. वेगळ्या वेगळ्या देवांचे वगैरे फोटोज. असा माहोल बघितलं की लगेच कळून जातं की आपण आलोय कुठेतरी देवदर्शनासाठी. कुठं थांबले? पप्पाची नाही, आईची. मागच्या वेळेस मी आलतो 14 वर्षा पहिले. सॉरी 15 वर्षा पहिले आलतो मी. मंदिरमध्ये पण बरंचसं रिनोव्हेशन झालेलं आहे. ओके. कोणता चार्जर? कुठे गेले? मंदिरात गेले का मंदिराच्या पाठीमागे गेले? चल चल. हा 2 मिनिट आहे. चल. अंशूला फार तहान लागलेली आहे पण देवदर्शन पहिले. खूप छान मंदिर आहे. जा तू बाबाकडं. मग बाबाकडे जा, पाणी प्यायचं. आम्ही दर्शन घेऊन येतो. काय झालं आता? चला जाऊ दे, पाणी प्यायला चालला तो. हे इकडे जा, पळ लवकर. हे काय तिकडे गेले ना, ते तिकडे समोर. हा अंशी लवकर जा, ते आई चालले बघ. पळ लवकर. अरे तिकडं पळत पळत जा. अंशू गेला आईकडे पाणी प्यायला.
कृष्ण भगवान अनु घंटी राधे राधे जय श्री कृष्ण। रेडी हां मंदिरात आत किती चालू लागलं मोठं मंदिर आहे। अनु कुठे गेली? पाणी पिऊन आला का? वाव जस्ट वाव खूपच सुंदर मंदिर आहे। घेऊन द्या ना हा आता सोबत हो 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 राधे राधे जय श्री कृष्ण। कुठे गेले पण हे अरबा? अरे आपण दर्शनाला आलो का बॅट बॉल खेळायला आलो? अरे आपण कुठं आलो? तू काय करू लागला विराट कोहली? मी तिकडेच बघू लागलो तुम्हाला। इकडे क्रिकेट अंकल इकडे कसं क्रिकेट खेळायला चालू केलं इथे लहान लहान मुलांमध्ये। बापरे बाप काय मोठी खाई आहे ही। त्याच्यावरती माकडं पण बसलेले आहेत। काय व्ह्यू आहे।
मामी आम्हाला असं येतो म्हणतो. झालं खेळ ना क्रिकेट. अंशु चल बेटे. एकदम मस्त लग रहा है. ये शंकराचं मंदिर. मंकी कुठे दाखव मंकी. आमचे गॉगल घाल. आमचे ते बघ जवळून बघ माकडं कशी दिसत आहे. हे बघ इकडे. हे बघ इकडे. अंकल बसले मस्त व्ह्यू पॉइंट बघून एक छान. वाव किती सुंदर. मस्त वाटतं एकदम. फोटो काढू आपण. या अंकल. काय छान सीन आहे यार. बाप रे बाप इतका मस्त. ते डोंगर तर ढगात मिळायला खूप वाटू लागले डायरेक्ट. या अंकल या. काय मस्त व्ह्यू आहे एकदम. खूपच भारी पॉइंट आहे. थोडं दाखव ना आम्हाला दरी बिरी. हो. हे आता औरंगाबाद जिल्हा आहे खाली. संभाजीनगर जिल्हा हा खाली. या इकडच्या साईडला पुढं गेलं की अजिंठा येते. याच डोंगर रांगात आहे. आणि पुढं गेलं की इथे छान छान फोटो कशी निकालो. फोटो काढतो.
चल रेडी. ती फक्त मागं मागं जा, आम्ही येतो इकडून. आणू ह्या साईडनी. उचलून घे. हो बाप रे बाप. व्हिडिओ चालू आहे ना. कसा वाटलं व्ह्यू? ओके. जास्त जवळ आले तुम्ही लोक. आ जाओ. थँक्यू सो मच. माझा एक असं पूर्ण फोटो काढून जाताना बापा. फोटो कसे काढायचे रे शांत? नाही ठीक आहे ठीक आहे. कुठे मला काहीच दिसून नाही. हे नवीन कपल आहे. इंडियन कल्चर. आणि 2 3 स्टार्ट. शाहरुख खान खूप आवडतो आम्हाला. मस्त. क्या बात है. बोला अंकल काहीतरी. आपण गाळीच्या देवीत आहोत. मागचा जो नजारा आहे तो एकदम अप्रतिम आहे, सुंदर आहे. बुलढाणा शहराच्या जवळ इतकं अप्रतिम सौंदर्य आहे. पर्यटकांनी इथे वेळोवेळी भेट द्यावी. गाळीचं देवस्थान खूपच फेमस आहे. पण सोबतच ही व्हॅली जी आहे ती खूप अप्रतिम सुंदर आहे. असं सौंदर्य तुम्हाला शिमला, मनाली, महाबळेश्वर, माथेरान या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच प्रकारचं सौंदर्य, नैसर्गिक सौंदर्य. चटणी नाही लागणार का मग आता? नाही नाही ठीक आहे. क्या बात है. असा पळ. अंशू इकडे बेटे 2 मिनिटं. अंशू बरं चल ठीक आहे. चल. व्यू रेडी. तुला बघताय मावशी.
परत एक उडी मार अंश, एक उडी मार उडी मार उडी मार. चालू करा. चलो चलो. तर छानसं दर्शन झालं इथं आपले मस्त. राधे राधे जय श्री कृष्ण. वाव. हाँ बिल्कुल ब्लॉगिंग करते रहा हूँ. बुलढाणा की आहे या. त्याला गरम गरम भजे खायचे वाटतं. काय काय नाश्ता चिवडा दिसतोय, समोसे आहे, कचोरे. नमस्कार बाबा. गावाकडे यायचं ना, गावाकडचे भजे खायचे नाही असं होऊच शकत नाही. हा चुला आहे का तुमचा? हो का. अच्छा अच्छा. बर बर. जत्रा कधी असते इकडे? फेब्रुवारीमध्ये. अच्छा अच्छा. कुठे गेले अंकल? अंकल पेमेंट करायला गेले वाटतं. आलो मंदिरात जाऊन आलो आम्ही. क्षेत्र जाळीचा देव प्रवेशद्वार. ओके. मस्त रोड पण चांगला झाला आहे इथे. तर फायनली अंकलने आईस्क्रीम वगैरे घेतले. शुगर फ्री आईस्क्रीम अँड कचोरी भजे. येस. नाव काय? नरेंद्र पायघर. कुठले आपण? येस. थँक्यू सो मच. आमचे नवीन सबस्क्रायबर आहेत. टेक केअर. बाय. आजच्या ब्लॉगमध्ये बघा प्लीज. या. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही छान आईस्क्रीम, कचोरी, छान छान भजे. गावाकडं आलो आणि गावाचे भजे ते खाल्ले असं शक्यच नाही. अंकल ड्रायव्हिंग करता करता कचोरी खात आहेत. अंशू स्वतः रुसून बसलेला आहे. कशामुळे ते माहीत नाही. कशामुळे ते माहीत नाही. पण सुंदर. छान झोपला आता मस्त. दुधा गावामध्ये खत दिलेलं आहे इंडिया ॲग्रोसाठी. आणि आता बाबांसोबत चहा घ्यायला आलोय. आता दुधा गावामध्ये आम्ही इथे खत दिलेलं आहे. हो पण दुधा गावात आला आहे आम्ही. आणि इथे माल आलेला आहे. तर माल घ्यायला आम्ही कुरिअर्सने. कुरिअर सर्व्हिस. तर एवढं मोठं सामान आलंय आमचं वाशिमवरतून. हे आता घरी घेऊन जायचंय. अरे बाप रे बाप. बरंच सामान आहे. मग हे आमच्या तिकडे आणून दिलं तर काय येतं जाणार एवढा सगळा माल वाशिमवरून आणलाय आपण.
साईडवर भूवस्त्राची ते जे हां त्याच्या खालचा येतो माझा भूवस्त्र. कुरिअर मधून आमचा माल वगैरे घेतलाय. आता अंकल व्हॉट इज द नेक्स्ट प्लॅन प्लीज. मावशी काय आता नेक्स्ट प्लॅन? आता आम्ही हॉटेलमध्ये चाललोय जेवायला. अच्छा. कण्याची भाकर खायला. कण्याची भाकर प्लस भरीत. कुठे आपल्या घराजवळच आहे का? बालाजी रोडवर. बालाजी रोड तिथे गेलतो आपण ऑलरेडी. हे रे समोर संजय गायकवाडचं ऑफिस. कोणतं हे? हे साईडला अच्छा. संजय गायकवाडचं ऑफिस. इकडे संजय गायकवाडचं घर. शोध लावतो ना मी. अंकल काय खाताय? शुगर फ्री आईस्क्रीम. कुल्फी. कुल्फी. ड्रायव्हिंग करता करता कुल्फी खाताय. अंशू काय करतोय? अंशूचा भुगा फुटला वाटतं आता. अंशू भजी खात आहे माझ्या. अंकलने गाडी वगैरे पार्क केली आहे. आता आम्ही जय मावली हॉटेलमध्ये जेवण करायला आलोय. अंशी चल बेटा. भूक लागली का? तसं येताना फार काही खाल्लं होतं कचोरी भजी वगैरे. अंकलने इन्सिस्ट केलं की जेवायला चला. मस्त हॉटेल आहे रोडावरती मलकापूर हायवे. डिझाईन तर चांगली आहे. टेस्ट वगैरे बघूयात. आणि टेस्ट चांगलाच आहे म्हणतात. सो लंच टाईम. तर अंशूचं वांग भरीत तिथं आहे. अनु कसं आहे वांग भरीत? मस्त. मावशी तुझं ऑल टाईम फेवरेट आहे. माझं पण. खूपच आवडते. आणि कण्याची भाकर आणि बेसन भरीत मिरच्याचा ठेचा. येस येस सेम इयर सेम इयर. आता मी वाढून घेतो. मला आमच्याकडे तर बाजरी म्हणतात. बाजरी वेगळी. हे स्पेशल कळणीच आहे वाटतं. हे उडीद ती जागा आहे नॅशनल आहे. पण नगरपालिका अतिक्रमण आहे ती शहरातली. शहरातले वांग भरीत आहे. नगरपालिकेला आहे. ठेचा आहे. त्यांच्यासोबत बेसन आहे. भाकर आहे. महसूल विभागाचे आणि त्यांना ते अधिकार दिले. मला दिलेला असता अधिकार तुम्ही केलं असतं. आवडते ना अंशू. असं काय दुसरं काही नाही माहिती. अभ्यास नाही करत पेपर व्हिडिओ नाही घेतलं. मिक्स आहे. म्हणजे कळणी बाजरी वेगळी वेगळी असते का? याच्यामध्ये काय काय असतं? ज्वारी आणि उडदाची डाळ. क्या बात आहे. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कळणीची भाकर. मित्रांनो फर्स्ट टाइम मी आता कळणीची भाकर. बेसन इथं आहे. बेसन घेतलं आहे. तुम्ही बघू शकता कळणीची भाकर. थोडं कन्फ्युजन वाढलं होतं माझं. इथं वाटलं बाजरीची भाकर. अंकलने कन्फ्युजन क्लिअर केलं. याच्यामध्ये उडदाची डाळ अजून काय? उडीद आणि ज्वारी. उडीद आणि ज्वारीचं मिक्स आहे. तू कन्फ्युज होऊ नका. ही कळणीची भाकर बाजरीची भाकर नाही. ओके टेस्ट करतोय आता. थँक्यू. मस्त सुंदर पोटभर जेवण झालंय. शेतातला फील आला. मावशीने तर युनिक जागेवरती आम्हाला आणलं. आम्ही खूप मस्त वांग भरीत बेसन भाकर खाल्ले.
आणि मावशीने आमची व्यवस्था आता पार्सलची पण करून आणि आम्ही दिली. सोबत परत भरीत आणि गणेश भाकर सुद्धा सोबत घेऊन जात जात आहोत. ओके, मस्त मजा आली, पण खूप छान टेस्टी हॉटेल, सुंदर हॉटेल. मित्रांनो, कधी तुम्ही आले तर बिलकुल माऊली हॉटेलला येऊन तुम्ही वांग भरीत वगैरे बिलकुल टेस्ट करू शकता. चार घेतल्या. नंतर एक मावशीकडे काय काय सरप्राईजेस आहे, मीच कन्फ्युज झालो. मी कळ्यांसाठी तुम्ही कन्फ्युज झाले. काय काय सरप्राईजेस आहे मावशीकडे. तर घोड्याकडे आणलंय मावशीने. बच्चा अरे बाप रे बाप. आणि शुभग हॉर्स. ये घोड़ी है क्या? शादी वाली है क्या ये? नहीं, शादी वाली नहीं, ये जो शो में जाते पूना इधर उधर शो लगाते हैं। ये भी 14 नंबर हमारा इसमें पुणे के अंदर। अरे वाह, ये कितना बख्शीश मिलता है? इसकी अभी प्राइस होगी घोड़े की 40 लाख रुपए। 40 लाख का घोड़ा है ये. 40 लाख अरे ये बाप. करोड़ों तक जाता है। आगे जितने शो मारेगा ना हाँ, वैसे उसका रेट बढ़ती है। पकड़ सकता क्या मैं? लेबर. ये अपना बिजनेस, हमारा बिजनेस बढ़ा रहे हैं ये दोनों साइड पे ना. जल्दी से इसको ऐसे क्यों करें? अंजू तो आज के ब्लॉग में आ जाएगा ये. वो नहीं आती बाहर. आती ना पूजा शो का हमको मतलब फोटो है ना ए पूजा के अंदर ऐसे ऐसे घोड़े आए थे पंजाब का। चलो बेटे चलो नाराज है आज, नाराज है. ये मादी है क्या? हाँ अच्छा. वो उसका अभी टाइम मिलेगा। ये आया था फूल ये रहता है फूल उसमें पूरा डोरा भी लेके जाना पड़ता होगा. और घोड़े के ऊपर आप बैठते हो क्या? नहीं घोड़े को बैठना नहीं फिर कैसा रेसिंग कैसा? ये ऐसा चलना पड़ता है उसको लेकर। अच्छा अच्छा अच्छा. ये लेकर बैठ मस्त. दिखाना पड़ता उसको, वो देना पड़ता. मतलब अपने बॉडी बिल्डिंग रहती है क्या? हाँ, वैसा वैसा. अरे बाप रे बाप. आमचे काश्मीरचे मेंढ्या आहे बरं का, बकऱ्या. ये महीने किधर देखा था? आसाम मध्ये काय नाही करत ते काश्मीरचे मेंढ्या बकऱ्या. होय. ए काय नाव आहे? क्या नाम है? वा. रोजी. चल बेटा. रोजी. वो क्यों रखी है अंदर? और उधर क्या है? डॉग है, वो उधर भी अलग डॉग है, उसमें एक बकरी है। सकते क्या? चाबी है उसकी उधर की। चाबी वो हमारे एक ही इसमें उसके अंदर अलग अलग बकरी। ये किसका है? ये अपना ये नहीं ये सब इनका ही है पूरा. पहले ले लिया था. अब वो बोल रही होगी मैं. जर्मन शेपर्ड त्याच्यामध्ये आहे ना, उसके बाजू की ली हमने। मेंढा. बिल्कुल के लिए इधर. ये बाबा ऐसी तो रेसचा घोडा. बापरे. मतलब वो उसकी कीमत ही 15 लाख रुपए वो जो अच्छा होता. आम्हाला इकडे गाडी घेऊन यावं लागेल. तुमचं नाव काय म्हटलं?
म्हणजे त्यांचं विलास भाऊचं नाव करून घेतलं दादापर्यंत इकडे पाऊल वाटे. हो ना, हे काय दरीच आहे पूर्ण. छान आहे. ते लोकांच्या तिकडे यस. तर फायनली गाईज, मी आणू आम्ही कारमध्ये मस्त आमच्या मावशीच्या शेतात आलोय, सावळा गावामध्ये. अंशो, छान टूर झाला आज का दिवसभर. त्या झाडाजवळ पण म्हणजे त्या साईडला पण काही सुंदरचं शेत, मस्त वाटलं फिरून, एकदम काळीशार जमीन. सावळा ना गावाचं नाव. ढेकर पाहिले ना मी. क्या बात है, पाणी फुल आहे. तो म्हणे ना मी लावतो म्हणून चाललं गेला. आता मस्त लावतो मला. दरी बघायला चाललं. हा चल ये इकडे अंशू, दरी बघतोय का. हा ही दरी, ओके. कर तिथं मस्त शेताकडे मावशी, भारी काळीशार जमीन. ते झाड आहे ना, ते झाड सीधं त्या सागाचं झाड आणि ते तिकडचं सागाचं झाड एकत्रित. हो चांगली झाड. कंपाऊंड वगैरे करायचा प्लॅन आहे वाटतं. ही नदीच आहे ना अंकल समोर. दरी आहे का. दरीतून पाणी वाहतं. जमीन किती मस्त आहे ना काळी गडावर. नाही त्यांना त्याचं मदत येत होतं ना, त्याला गाळ टाकलेलं आहे. शिंदे झाला आता 8 दिवसापासून मस्त प्रवास होते ना. 8 दिवसापासून इकडे जाय तिकडे जाय. पण यावर्षी मस्त टूर झाला आपला 8 days का. मागच्या शनिवारी आलो, आज कंप्लीट. मावशीने एक क्षण देखील बोर होऊ दिलं नाही. कोणतं शेत आहे. अरे वा वा वा, बरंच मोठं आहे. मग हे दादाच कर, तुम्हीच करता का. हा ना, मोटर बसवायची ना. आपल्याला खंबा पण जवळच आहे, तर किती खर्च मग. कोणचं पीक घेत असता मग तुम्ही. सोयाबीन तूर घेत असतात का. पाऊस पाणी कसा पडतो. हो का. मावशी अंकल ते बाजूचं कोणाचं आहे मग पलीकडचं ते. अच्छा अच्छा, ओके. भारी जमीन आहे. मग तुम्ही अंकल नवीन घेतली का अशी वडिलोपार्जित आहे. हा अच्छा अच्छा, मस्त आहे. बाजूला नदी पण आहे का. नदीला पाणी वगैरे पण चांगलं असेल मग पावसाळ्यामध्ये. अंशू इकडे बघ,
आणू 15 झाडं लावली. नाही येतही नाही तिकडे आंबा आणि अरे ते निंबू केले का वीट वाळे ते लोकांना जागा आंबे उकरून नाही ना खड्डे करून मस्त शेत इकडे मावशीचं छान. येतही नाही का आता आता वाळले काही वाळले का लक्ष द्यावं लागतं. चप्पल आण. तर मित्रांनो हे माझ्या मावशीचं शेत आहे. अंकलजी अंकल जी इधर देखो. सावळा गाव ना, सावळ्या गावामध्ये आम्ही आलोय. खूप मस्त शेत आहे, काळी शार जमीन. माझ्या समोरच फार मोठी दरी आहे. पूर्ण शेत बघितलं मी, फार आवडलंय. काय पेरणार आहे आता? सोयाबीन. सोयाबीन. सोयाबीन आणि तूर. सोयाबीन आणि तूर. वा मस्त. तर काय मित्रांनो, आजच्या ब्लॉगचे काही फोटोज वगैरे आहे हे तुम्ही बघा आणि कसे वाटते प्लीज कमेंटमध्ये रिप्लाय करा. काही चेंजेस असेल, सजेशन असेल, ॲडवाईस असेल तर तुम्ही देऊ शकता. मित्रांनो ब्लॉग आवडला असेल जायचं देव तर प्लीज माझं चॅनल हर्षवर्धन शिरसाट जिंदगी आज मी जिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून फॉर न्यू ब्लॉग. टेक केअर, गॉड ब्लेस यू, बाय बाय.